नमस्कार, मैं अर्चना। स्वागत है आप सभी का KP24 न्यूज़ में। देखते रहिए मेरे साथ KP24 न्यूज़। मैं अर्चना, मुंबई। नमस्कार। क्या नाम है आपका? माझं नाव शाखाध्यक्ष संतोष गुरव। संतोष जी, आज जो है शिव जयंती है, तो आज इतना बड़ा प्रोग्राम रखे हैं, तो आप जो है पब्लिक को क्या मैसेज देना चाहोगे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना अलकापुरी वार्ड क्रमांक 82 तर्फे आम्ही गेली 4 वर्ष आम्ही शिवजयंती मोठ्या तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो। त्याच्यासाठी आम्ही गेले 2 महिन्यापासून तयारी करत असतो आणि ते आज आम्ही सर्व दिसतं आपल्यालाच की आपली तयारी काय असते आमची ती। त्याच्यामध्ये आम्ही सकाळी 9 वाजता शिवपूजन करून सत्यनारायण 9:30 वाजता सत्यनारायण महापूजा करतो। संध्याकाळी आमची राज्याची मिरवणूक असते, महिलांचं हळदी कुंकू असतं आणि संध्याकाळी आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात। स्थानिक मुलांना आम्ही मोठ्या DID सारख्या स्टेज प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। थँक्यू। इथं जमलेल्या सर्व श्रोत्यांना तसेच नालासोपारा वासियांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। मला हे बघून बरं वाटतंय की आज सगळ्यात जास्त श्रोते हे तरुण मंडळी आहेत, ज्यांनी की बोध घ्यायला हवा आणि ते घेत आहेत असं मला वाटतंय। जसं आता मदर टेरेसा स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम यांनी हे बोलल्या की आत्ताची तरुण पिढी ज्या मार्गावर जाते त्या मार्गावरून त्यांना जर हटून काहीतरी चांगलं काम करायचं आहे, आपल्या आईवडिलांचं नाव रोशन करायचं आहे, तर त्यांनी फक्त एकदा शिवचरित्र वाचायचं आहे। तेवढं जरी तुम्ही वाचलं, तेवढं जरी तुम्ही आत्मसात केलं, तरी तुम्हाला कुठल्या गुरुची गरज नाही आहे। ते तुम्हीच सगळं काही करू शकता। फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेस तुम्ही कुठल्या चुकीच्या मार्गाला जात असाल किंवा तुम्हाला वाटतंय की आपण चुकीच्या मार्गाला जातोय किंवा आपल्या डोळ्यासमोर काहीतरी चुकीचं घडतंय, तर त्यावेळेस फक्त आपल्या आईवडील आपल्यासाठी काय कष्ट करतायत एवढं लक्षात जरी घेतलं ना तुम्ही, तरी तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ शकत नाही। तुमच्यासोबत नेहमी 24 तास ही पोलिसांची आमची जी फळी आहे ती नेहमी असते। तुम्हाला कधी कुठली आयुष्यात काही अडचण असली, करिअर पासून असू द्या किंवा तुम्ही शाळेत जाताना तुम्हाला कुठल्या बाहेरच्या मुलांकडून मुलींकडून कोणाकडूनही किंवा कुठल्याही इस्मांकडून त्रास होत असेल, तर त्यासाठी तुमच्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनची दारं नेहमी उघडी असतात। परंतु यासाठी सगळ्यात आधी तुम्ही हिंमत करायला हवी। तुम्हाला होणारा त्रास, तुमच्यासोबत होणाऱ्या छोट्यातली छोटी घटना जी अप्रिय आहे तुम्हाला, ती तुम्ही आधी तुमच्या पॅरेंट्सला किंवा तुमच्या टीचर्सला हिंमत आणून तुम्ही सांगायला हवी, तरच ती गोष्ट आमच्यापर्यंत पोहोचेल आणि वेळेत आम्ही होणारी अप्रिय घटना ही थांबवू शकतो। म्हणून जशी तुम्हाला आमच्या साथीची गरज आहे, तशीच आम्हाला तुमच्या साथीची सुद्धा गरज आहे। म्हणून आपण आपला समाज सुरक्षित बनवण्यासाठी पोलिसांसोबत हातात हात घालून काम करूया, हीच आमची इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद बोरसे साहेब, आपण इथे आलात तर आपण सर्वांचे आम्ही धन्यवाद मानतो। बोरसे साहेबांचा सत्कार आमचे प्रदीप सावडेकर साहेब करतील। सर्वांनी कायम आहे
त्यानंतर इंगळे साहेब यांचा सत्कार आमचे विभागाध्यक्ष आमचे लाडके विभागाध्यक्ष किरण खोपडकर साहेब हे करतील. त्यानंतर भुमरे मॅडम यांचा सत्कार सर्व कायवर भुमरे मॅडम यांचा सत्कार राठोड मॅडम करतील. त्यानंतर मोठे साहेबांचा सत्कार आमचे राकेश पवार आणि योगेश मिस्त्री. या ठिकाणी आमचे PSI मिलिंद बोरसे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनी 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं एवढी आमची सर्वांची इच्छा आहे. कायम स्वागत करायचं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी यांनी पण स्टेजवरती यायचं त्यांचा हॅलो दीपक शिगवण हॅलो एकदम पटेल सहकारी यांनी सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. साहेब आहे शिवाजी महाराजांचा एवढा मोठा विश्वास होता का तर त्यांचं कार्यस्थळ होतं आणि मा जिजाऊ साहेबांचा संस्कार. आमचे विनोद पाटील साहेब यांचा सत्कार आमचे रमेश सोनारे साहेब करतील. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा. त्यानंतर आमचे मंडपवाले जे वेळोवेळी आम्हाला RK स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सर इथं इथे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आमचे कार्यालय प्रमुख भगवान बरं हॅलो. त्यानंतर सूर्यकांत पवार साहेब त्यांचा सत्कार आमचे दीपक शिगवण साहेब करतील. त्यांनी तिथे स्वीकार करावा. त्यानंतर आपले सोनार साहेब यावरती शिर्के करू. मित्र KP न्यूजचे मालक अलीबाई हे आमचे प्रत्येक आमचा कार्यक्रम असेल कुठं आमचं आंदोलन असेल आमच्यासोबत नेहमीच असतात. ते असेच यापण पुढे आमचे राहावेत. आज या कार्यक्रमानिमित्त ते आमच्यासोबत आले. त्यांनी आपल्या अनमोल वेळ दिला आम्हाला पण ते आमच्यासोबत थांबले. ते असेच मावळे आपले होते ते त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे. ते त्यांच्या आज त्यांनी आम्ही माझ्या नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा आज जे आम्ही सत्कार करतोय ते त्यांच्याचा स्वीकार करावा. हो अभिषेक ट्रॉफी दिला राहुल दे तुम्ही ट्रॉफी दे काय मिळून द्या सर्व या रॉकेट मार हां झालं बस.
यूट्यूब पे आएगा तिथे इकडे बघा, अहो इकडे बघा. देखते रहिए मेरे साथ KB24 न्यूज़। मैं अर्चना, मुंबई। नमस्कार।